नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अजून एक महत्त्वाची योजना इथे सुरू केली. तर मित्रांनो, तुम्हाला आता मोफत ऊस तोडणी यंत्र इथे देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास तुम्हाला 35 लाख रुपयापर्यंत अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांना जे काही ऊस तोडणी यंत्र असणार आहे ते खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे आर्थिक मदत करणार आहे. तर या योजनेसाठी अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे महाडीबीटीच्या वेबसाईटवरून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला मोफत ऊस तोडणी यंत्र मिळवायचं असेल तर यासाठी अर्ज कशा प्रकारे आहे, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर शुगर कॅन हार्वेस्टर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर राज्यामध्ये सन 2022-23 व 23-24 या सलग 2 वर्षासाठी शासनाकडून अनुक्रमे जवळपास 450 याप्रमाणे 900 ऊस तोडणी यंत्राचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट इथे निश्चित करण्यात आलेले असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास शासनामार्फत अनुदान सबसिडी देण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगारांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. परिणामी ऊसाची तोडणी योग्य वेळेत न होता मोठ्या प्रमाणावर ऊसाचे नुकसान होत आहे. या कारणाने शासनाकडून ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येथे येणार आहे. तर ऊस तोडणी यंत्रामुळे काम जलद गतीने व कमी वेळेत होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची होत असलेली नासाडी थांबेल. त्याचप्रमाणे ऊस योग्य वेळी तोडणी करून कारखान्यात गेल्यास शेतकऱ्यांना भाव सुद्धा चांगला भेटेल. या अनुषंगाने शासनामार्फत हा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. तर याच संपूर्ण गोष्टींचा विचार करून ऊस तोडणी यंत्र ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने ती सुरू केलेली आहे. तर यानंतर ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी कोण अर्ज करू शकतात, म्हणजे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असू शकतात. तर ऊस तोडणी यंत्र खरेदीनंतर अनुदान मिळविण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाना, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था इत्यादींना या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकतो. अशा प्रत्येक शेतकरी बांधव या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो. आता या योजनेसाठी काय अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत, तर त्या कोणत्या? तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदार वैयक्तिक शेतकरी उत्पादक सहकारी व खाजगी कारखाना, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यापैकी कोणताही एक शेतकरी असला पाहिजे. पात्र लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र किमतीच्या किमान 20% रक्कम भांडवल म्हणून इथे गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे जी काही तुम्ही यंत्र खरेदी करणार आहात त्या यंत्राच्या 20% रक्कम तुम्हाला इथे स्वतः इन्व्हेस्ट करावी लागेल आणि जी काही उर्वरित रक्कम असेल ती कर्ज स्वरूपाने उभारण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्यांची इथे असणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर शेतकरी पात्र असतील तर शासन निर्णयाच्या अधीन राहून अर्जदारांना परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा लागेल. जे काही याबद्दलचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल ती संपूर्ण तुम्हाला ते सादर करावी लागेल. ऊस तोडणी यंत्र अनुदानाची रक्कम प्रधानमंत्री PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच डीबीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये याचे अनुदान ट्रान्सफर करण्यात येणार आहे. सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त 3 ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान इथे देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेची A to Z माहिती इथे दिलेली आहे. या योजनेच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज इथे लाभ इथे देण्यात येणार आहे. आता यानंतर ऊस तोडणी यंत्रासाठी काय अनुदान आहे, तर ऊस तोडणी यंत्रासाठी पात्र लाभार्थ्यांना यंत्र खरेदी किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. यामध्ये ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या 20% रक्कम भांडवल म्हणून गुंतवणूक इथे प्रत्येक शेतकरी बांधवांना इथे करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लाभ अनुदान इथे दिलेलं आहे. जवळपास 40% अनुदान म्हणजेच कमीत कमी 35 लाख रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. आता तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल की नेमकं या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा. तर अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी दिलेली आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी फार्मरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे आहे त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत. तर चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इथे महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in फार्मर लॉगिनच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर
जर इथे तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंतर लॉग इन करायचं आहे युजर आय डी किंवा आधार नंबर एंटर करून. तर युजर आय डी एंटर करून तुमचा जे काही लॉग इन असेल ते तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे. तुमचा अकाउंट इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर न्यू रजिस्ट्रेशन करत असताना जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला याची लँग्वेज चेंज करायची आहे, मराठी लँग्वेज चेंज करा. जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर काय अडचण नाही. इथे तुम्हाला लँग्वेज चेंज करायची मराठी केल्यानंतर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मराठीमध्ये दिसून जाईल. आता मराठी केल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं जे काही वैयक्तिक तपशील असेल ते तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे, फिलअप करायचं आहे. तर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता आणि जे काही शेतजमिनीचा तपशील असेल ती संपूर्ण माहिती अगदी ॲक्युरेट तुम्हाला इथे सर्वात अगोदर अपडेट करायची आहे. ही संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतरच मुख्य गोष्ट यावर तुम्हाला जायचं आहे. नंतर इथे तुम्हाला अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर कृषी यांत्रिकरण दिसेल, यामध्ये बावी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बावी निवडा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बावी निवडाचं एक ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुम्हाला ती बाब जे काही यंत्र आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे आल्यानंतर इथे सर्वात अगोदर तुम्हाला मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थचे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं. नंतर तपशीलमध्ये इथे तुम्हाला ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजार हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला HP सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जितके HP पर्यंत ते अवजार घ्यायचं आहे, मशिनरी घ्यायचं आहे ती HP तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर यंत्रसामग्री इथे तुम्हाला पेरणी व लागवड यंत्र हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि मशिनीचा प्रकार यामध्ये तुम्हाला शुगर केन कटर, स्ट्रिपर, प्लांटर, 5 फन हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. ॲग्री आणि नंतर जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा यावर क्लिक केल्यानंतर ही जी काय बाब असेल ती ॲटोमॅटिकली तुमच्या याच्यामध्ये ॲड झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. लक्षात घ्या अजून तरी तुमचा फॉर्म सबमिट झालेला नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तुमचं हे जे काही कॉम्पोनंट आहे ते ॲड झाल्यानंतर इथे तुम्हाला परत मुख्य पृष्ठावर यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जी काय बाब तुम्ही ॲड केलेली असेल ती सिलेक्ट करून ती बाब तुम्हाला इथे सिलेक्ट करून ती तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे पुढे न्यायचा आहे. बाब सिलेक्ट केल्यानंतर या ॲप्लिकेशनसाठी जी काही फीस असेल ॲप्लिकेशन फीस ₹23.60 ती ऑनलाईन पद्धतीने गुगल पे, फोनपे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यापैकी कोणत्या काय पद्धतीने तुम्ही ते पेड करू शकता. जेव्हा तुम्ही तुमची फीस पेड कराल तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून जे काही ऊस तोडणी यंत्र आहे त्या यंत्रासाठी मशिनरीसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता आणि या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.